मंडळी असं म्हणतात, जी कधी जात नाही ती जात असते. ती जात गेली तर नाहीच, पण इतकी वर्ष जातीत जात मिसळली होती. पण अचानक ही जातीची वीण उसवायला लागली आहे आणि त्याची धग आज महाराष्ट्राला जाणवू लागली आहे. मंडळी, आपल्या जातीच्या अस्मिता इतक्या टोकदार झाल्यात की त्यावर विवेकी बोलणं म्हणजे स्वतःला रक्तबंबाळ करून घेण्यासारखं आहे. पण तरीही आज ते बोलणं गरजेचं आहे. तुमची स्वतःच्या जातीच्या बद्दलची अस्मिता कितीही टोकदार असू द्या, पण हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. या महाराष्ट्रात जातीयवादाच्या धुमसणाऱ्या आगीत पुढच्या पिढ्या होरपळू नयेत म्हणून हा प्रयत्न आहे. यावरच आहे आपला आजचा बडे मुद्दे. मंडळी नमस्कार, मी विलास बडे. मराठवाड्यात जातीय विष कोण पेरतंय? आपला पुरोगामी महाराष्ट्र जातीयवादी बनतोय का? मंडळी, हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात वेगानं फोफावत जाणारा जातीयवाद आणि त्यातून उभा राहिलेला जातीय संघर्ष आहे, जो आपल्या सगळ्यांच्या चिंतेचा आणि आत्मचिंतनाचा सुद्धा विषय बनलाय. तुम्हाला 2 व्हिडिओ दाखवणार आहे. हे दोन्ही व्हिडिओ 15 दिवसापूर्वीचे असल्याचं कळतंय, पण सोशल मीडियावर ती इतके वेगाने व्हायरल होत आहेत. त्यातला एक व्हिडिओ आहे बीड जिल्ह्यातल्या मुंडेवाडीचा, जिथं मराठा दुकानदारांकडे न जाण्याचा निर्णय घेण्यात आला. एवढंच नाही तर त्या दुकानांमध्ये गेल्यास दंड आकारला जाईल असं फरमान काढलं. आणि सत्ता आपल्या गावामध्ये सत्ता करतो, त्या सत्तेमध्ये एकही मराठ्याचा महाराज दिसला नाही पाहिजे. दुसरा व्हिडिओ अंबेजोगाई तालुक्यातला आहे. तिथं मतदानाच्या आधी गावानं मराठा उमेदवाराच्या शिवाय दुसऱ्या जातीच्या उमेदवाराला मतदान करायचं नाही अशी हनुमान मंदिरावर जाऊन सामूहिक शपथ घेतली. समोर घेतो, कोणत्याही बांड्या नेत्याला चहा पाजणार नाही, मी चहा पाजणार नाही, माझ्या घरी येऊ देणार नाही, माझ्या घरी येऊ देणार नाही. मी मराठा समाजाचा जो उमेदवार असेल, त्यालाच मतदान करील. कॅमेऱ्यात कैद झालेले हे सामाजिक फतवे मोजके असले तरी गेल्या काही दिवसात सोशल मीडियावरून आणि कुजबुजीमधून अशा अनेक गोष्टी घडत होत्या. जातीयवादाचं हे विष समाजात झिरपत होतं. त्यातून घडलेल्या अशा काही गोष्टी ज्या विवेक जागा असलेल्या प्रत्येकाची मती गुंग करणाऱ्या आहेत. एकमेकांच्याकडे संशयानं पाहणं, एकमेकांच्या कार्यक्रमाला जाणं, एकमेकांच्या दुकानांमध्ये जाणं टाळणं, शेतात एकमेकांना बोलवणं टाळणं, ही वीण इतकी विस्कटत गेली आहे की गावातल्या ज्या पारांवर कित्येक पिढ्या एकोप्यानं राहिल्या, त्या गावात आज 2 पार तयार झाले. मरणाच्या नंतर सगळं संपतं असं म्हणतात, पण दुर्दैव हे आहे की मयत कुठल्या जातीचा आहे त्यावर मयताला जाणं ठरू लागलं. माणसांना माणसांशी जोडणाऱ्या, जातीपातीच्या भिंतींना गाडणाऱ्या वारकरी संप्रदायात सुद्धा जातीयवादाचं विष पोहोचलं. गावात कीर्तनाला बोलवताना महाराजांची जात पाहणं आणि त्यावरून निमंत्रण देणं ठरू लागलं. त्यात काही महाराज सुद्धा कीर्तनात जातीय अस्मिता कशी टोकदार होईल यात महत्वाची भूमिका बजावतात. या सगळ्याला हवा द्यायला फुकटचा सोशल मीडिया, फ्री डेटा आणि बेकार पोरांच्या टोळ्या गावाच्या ओट्यावर बसून आपापलं योगदान देत आहेत. वाऱ्याच्या वेगानं फोफावणारा जातीयवाद आणि त्यातून उफाळलेल्या जातीय संघर्षानं गावातल्या अल्पसंख्याकांच्या मनात आज बहुसंख्याकांची भीती आहे. हे अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक गावागणिक बदलतात मित्र. बीड लोकसभेच्या निवडणुकीत तर जातीयवाद टिपेला पोहोचला. इथली निवडणूक मराठा विरुद्ध ओबीसी अशी थेट झाली, विभागणी झाली. निवडणुकीच्या दरम्यान आणि निवडणुकीच्या नंतर बीड जिल्ह्यात अशा अनेक घटना घडल्या ज्यातून जातीय तेढ किती खोलवर रुजलंय याचं दर्शन महाराष्ट्राला घडलं. माजल गावात न्हावी समाजाच्या दुकानांवर हल्ला झाला, दुकानं फोडली. बीडमध्ये कमळाला मतदान का केलं म्हणत ब्राह्मण कुटुंबाच्या घरावर हल्ला झाला. नांदूरमध्ये 2 समाजात दगडफेक झाली, आरोप प्रत्यारोप झाले. खरं तर मराठा विरुद्ध 18 पगड जातीचा ओबीसी यांच्यात धुमसणारा संघर्ष निवळण्यासाठी ज्या नेत्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे, त्याच नेत्यांच्या वक्तव्यानं जातीयवादाला हवा मिळाली आहे हे खेदानं सांगावं लागेल, हे मान्य करावं लागेल. मराठा आंदोलनाचं कुरुक्षेत्र बनलेल्या बीडच्या रणभूमीवर आंदोलनाची सर्वाधिक धग जाणवली. बीडमध्ये झालेल्या जाळपोळीनंतर मराठा आणि ओबीसीतला संघर्ष सातत्यानं धुमसतोय.
आंदोलनाच्या काळात दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून जाहीर व्यासपीठावरून झालेली आव्हानं आणि प्रतिआव्हानांची भाषा दोन्ही समाजाला आज महागात पडतीये. त्यामुळे शाब्दिक ओरखड्यांनी समाजातली वीण अधिक विस्कटत गेली. खरं तर नेत्यांच्या मागे समाज उभा असतो याचा अर्थ तो नेता सर्वाधिक जबाबदार असतो. त्याचा प्रत्येक शब्द लाख मोलाचा असतो. त्यामुळे तो तोलून मापून वापरायला हवा. पण सगळ्याच नेत्यांचं भान सुटत गेल्यानं समाजातला विखार वाढत गेलाय. विखार इतका टोकाला पोचला की तो मान्य करायला आज कोणी तयारच नाहीये. दोन्ही समाजातला विवेक जागा असलेला सामान्य माणूस या मॉब सायकॉलॉजीला घाबरतोय. जो बोलेल त्याची जात काढून त्याला गप्प केलं जाईल ही भीती आहे. गंभीर बाब ही आहे की शिकलेले लोक सुद्धा जातीय द्वेषाला बळी पडतायत. मुळात मराठा आणि 18 पगड जातीतला ओबीसी हे गावगाड्यातले महत्वाचे घटक आहेत. घराला घर, दाराला दार, भिंतीला भिंत आणि बांधाला बांध असं त्यांचं नातं आहे. रोटी बेटीचा व्यवहार नसेल पण भाकरी तुकड्याचं नातं आहे. आज नाही, वर्षानुवर्ष आहे. आजवर त्यांनी एकमेकांच्या मैताला खांदा दिलाय, सुखदुःखात साथ दिली आहे. गावगाड्यातलं त्यांचं नातं घट्ट आहे. गावात दोघांची मिळून एक बैलजोडी असते. शेतात राबताना एकमेकांची साथ असते. पेरणीच्या वेळी एक जण सावडीवर उभा असतो तर दुसऱ्याची चाड्यावर मूठ असते. एका झाडाचे आंबे सगळ्यांनी मिळून खाल्ले. घराच्या चाव्या एकमेकांकडे ठेवण्या इतका विश्वासाचं नातं आहे. 18 पगड जातीच्या ओबीसींच्या घरात एकतरी शिवाजी किंवा संभाजी नाव असतंच. एखाद्याच्या घरात दुःख झाल्यावर दुसऱ्याच्या घरात चूल पेटत नाही, हे गावगाड्यातलं नातं आहे. संख्येने इतका मोठा असून सुद्धा 18 पगड जातींना कधी एकमेकांची भीती वाटली नाही. आजवर इतक्या एकोप्यानं राहिलेला समाज एकमेकांना परका कसा वाटू लागला. या दोघांमधलं नातं भावनिक आहे, वर्षानुवर्ष आहे. पण त्यांच्यात जातीच्या भिंती उभ्या कोण करतंय? त्या एकोप्याला नख कोण लावतंय? जो लावतोय ना त्या प्रयत्नांना आज हाणून पाडणं गरजेचं आहे. मित्रांनो, हे सगळं थांबणं गरजेचं आहे. तुमचे नेते येतात जातात, पण गाव आणि गावकरी तुमचे शेजारी मात्र तेच राहतात. हे विसरून चालणार नाही. गरज पडली की पहिला हात कुणाचा? गावातला, आपल्या शेजारचा असतो. त्या हाताला कधी विभागू नका. हे विष पसरण्याच्या आधी त्याला थांबवा. आजचा नाही, उद्याचा विचार करा. पुढच्या पिढ्यांचा विचार करा. बडे मुद्देमध्ये आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.